श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्री महाराज जवळपासच्या गावात आलेले कळले म्हणजे जवळच्या लहान सहान खेड्यातील महाराजांचे भक्त महाराजांना बोलावित असत. श्री महाराजही त्यांची इच्छा पूर्ण करीत असत. पिंपरीहून महाराज पुढे हेलस, पाटोदा, बोरकिनी वगैरे गावी जाऊन तिथे त्यांनी अनेकांना अनुग्रह दिले. हेलस व बोरकिनीची असंख्य मंडळी महाराजांचा अनुग्रह घेण्यासाठी म्हणून महाराजांची वाट पाहत संध्याकाळपर्यंत काहीही न खाता उपाशीच होती. श्री महाराज तिथे गेल्यावर त्यांनी या मंडळींना आधी अनुग्रह दिले. त्यानंतर सायन उपासना झाली. पाटोद्याला आबासाहेब कुलकर्णींकडे महाराजांचा मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी तेथील मारुती मंदिरात सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत महाराजांचे प्रवचन झाले. आबासाहेबांकडे रामाचा नैवेद्य झाला. नैवेद्यास बुंदी केली होती. प्रसादास 100हून अधिक मंडळी होती. बोरकिनी करून श्री महाराज जिंतूरला बाबूराव बामणीकरांकडे आले. दुसऱ्या दिवशी जिंतूरला अनेक मंडळींनी अनुग्रह घेतले. तेथून दुसऱ्या दिवशी महाराज नारायणराव कोठेकरांकडे आले. दुपारच्या वेळी थोडी विश्रांती घ्या म्हणून नारायणरावांनी महाराजांना विनंती केली. महाराज बरं म्हणाले आणि पलंगावर विश्रांतीसाठी पहुडले. पलंगावर उशी नव्हती. तेव्हा एक जण उशी आणण्यास गेला तेव्हा महाराज म्हणाले, "अरे बाळ, उशीची काही आवश्यकता नाही बरं." पुढे म्हणाले, "जवळच असता बाहू मग उशी कशाला पाहू." यातला विनोदाचा भाग सोडला तरी खरं म्हणजे महाराजांचं कशा वाचूनच अडत नसे. उशी नसेल तर उशाला पाठ घेतील, तोही नसेल तर बाहूची उशी करतील. गादी असो नसो घोंगडीवर झोपतील व तीही नसली तर उपरण्यावर झोपतील. प्रवचनात ते एखाद्या वेळी म्हणायचे, "नींद न मागे बिछवना." आणि किती खरं आहे हे. असो, 1967-68 सालची गोष्ट असेल. श्री महाराजांचं केवळ नाव घेऊन अनुग्रहित नसणारे परगावचे 2 गृहस्थ महाराजांच्या दर्शनासाठी म्हणून साखरखेर्ड्याला मंदिरात आले होते. त्यावेळी श्री महाराजांचा मुक्काम साखरखेर्ड्यालाच होता. पोथी वाचन नुकतेच आटोपले होते. श्री महाराजांनी त्यांचं स्वागत केलं व सायन उपासनेला थांबून मुक्काम करावा असा आग्रह केला. तेही आज्ञेप्रमाणे थांबले. सायन उपासना झाली. रात्री गोड भजन झालं व शेजारतीनंतर परगावाहून आलेल्या मंडळींसह सर्वांची जेवणे झाली. त्यावेळी विनायकराव सेवेला होते. तेव्हा त्यांनी विनायकरावला, "महाराज रात्री जेवत नाहीत का?" म्हणून विचारले. तेव्हा विनायकराव म्हणाले, "ते कधी श्री रामानंद महाराजांच्या दशमीचा प्रसाद घेतात, परंतु बहुतेक वेळा थोडं दूध घेऊनच विश्राम करतात." नंतर श्री महाराजांनी सर्वांच्या झोपण्याची व्यवस्था झाली का पाहिले. तेव्हा या दोघांनी विनायकरावला महाराज कुठे झोपतात म्हणून विचारले. तेव्हा ते म्हणाले, "इथे मंदिरातच झोपतात." तेव्हा त्यांनी मग महाराजांचा पलंग, गादी वगैरे कुठे म्हणून चौकशी केली. तेव्हा विनायकराव म्हणाले, "पलंग, गादी वगैरे काही नाही. ते खाली घोंगडीवरच झोपतात व उशाला पाठ घेतात." तेव्हा ते ऐकून ते दोघेही आश्चर्यचकित झाले व महाराजांकडे पाहतच राहिले. घोंगडी टाकून झाल्यावर महाराज त्या दोघांना म्हणाले, "आपण प्रवास करून आला आहात आणि झोपण्यालाही उशीर होत आहे, तेव्हा आता विश्रांती घ्या बरं." असं म्हणून श्री महाराज घोंगडीवर शाल पांघरून झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी काकडा वगैरे झाल्यावर ते दोघे विनायकरावला म्हणाले, "आम्हाला एक सांगाल का?" विनायकराव हो म्हणताच म्हणाले, "हे संस्थान कधीपासून आहे व श्री महाराज इथे कधीपासून राहतात?" तेव्हा विनायकराव म्हणाले, "इथे त्यांनी 1932 श्री रामानंद महाराजांच्या पादुका स्थापन केल्या तेव्हापासून ते इथेच राहतात." हे ऐकून तर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. गेल्या 35 वर्षांपासून श्री महाराज इथे राहतात म्हणजे 3 तपे होत आली. ते म्हणाले, "अहो, आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरतो, बरेच साधू महात्मा पाहिले. महाराज होऊन 2-4 वर्षे झाली की त्यांना पलंग, गाद्या, फिरायला गाड्या लागतात, खायला पंचपक्वान्न लागतात. परंतु आज 75 वर्षाचे किंवा त्याहून अधिक वय असणारे
सकल संत महात्म्यांचे मेरुमणी मुकुटमणी म्हणून शोभणारे व अखंड उपासना करणारे आपले महाराज आजही घोंगडीवर झोपतात. केवढं आश्चर्य आहे हे! केवढं खडतर वैराग्य आणि किती कठोर तपश्चर्या आहे ही त्यांची! या विवेक वैराग्याच्या मूर्तिमंत पुतळ्याला, साधुत्वाचे आदर्श असणाऱ्या या श्रेष्ठ नामधारकाला, या कलियुगातील महान संताला आमचे अनंत साष्टांग नमस्कार. असं म्हणून त्यांनी श्री महाराजांना दंडवत प्रणिपात केला व महाराजांचे गुणगान करीत आपल्या गावी प्रयाण केले. असो. साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज पाहता क्षणीच समोरच्या व्यक्तीची पारख कशी करत असत हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.